श्री स्वामी समर्थ सर्वांना। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो। तसं पाहिलं तर वर्षभरात एकूण 12 किंवा 13 शिवरात्री येतात, पण त्यापैकी माघ महिन्यात येणारी शिवरात्री विशेष महत्त्वाची मानली जाते। याच शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हटले जाते। या दिवशी शिवरात्रीचा महात्म्य सांगणारे पुराण वाचन केले जातात। त्याचप्रमाणे शिवाच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करून वेगवेगळ्या उपासना केल्या जातात, जसं की महामृत्युंजय मंत्राचा जप, रुद्र अभिषेक केला जातो। माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे पावन पर्व मानले जाते। शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते, पण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच ही शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता असे सांगितले जाते। त्यामुळे या दिवशी शिव पार्वतीची पूजा करण्याला अधिक महत्त्व आहे। 2025 मध्ये महाशिवरात्र 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे। महाशिवरात्री तिथीचा प्रारंभ 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 होणार आहे आणि समाप्ती 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 होणार आहे। तर पहा महाशिवरात्री 2025चा शुभ मुहूर्त। महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त हा 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 पासून ते 12:59 पर्यंत असणार आहे। या दिवशी रात्रीच्या 4ही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात। महाशिवरात्रीच्या दिवशी घरात मातीचे शिवलिंग म्हणून त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते। आपल्या सर्वांच्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर या दिवशी आवर्जून अभिषेक घालायचा आहे। तुम्ही कच्चं गाईचं दूध घेऊन किंवा पाणी घेऊन पंचामृत घेऊन महादेवाच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत अभिषेक तुम्हाला घालायचा आहे। त्यानंतर शिवलिंगाची स्थापना करून त्यावर तुम्हाला पांढरा भस्म अर्पण करायचा आहे। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचं आहे। या दिवशी शिवपुराणाचा पाठ करून महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानलं जातं। महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण केले जाते। या दिवशी तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथातील तुम्ही 11व्या अध्यायाचं पठण करू शकतात। शिव महात्म्य, शिवस्तुती, शिव अष्टोत्तर नामावली या सेवा तुम्ही दिवसभरात करू शकतात, किंवा सगळ्यात सोपा मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही 1 माळ 11 माळी जप करू शकतात। महादेवांना तुम्ही अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही 108 बेलाची पान अर्पण करू शकतात। या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो। हा उपवास संध्याकाळी न सोडता, रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी सोडला जातो। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। त्याचप्रमाणे महाशिवरात्र कशी साजरी करायची, उपवास कसा करायचा, उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येणार आहे। त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।